चॅनल गाईज. आज आपण आलो आहे पाताळेश्वर लेणीमध्ये आणि किती वाजले आता 4:30 वाजलेत आणि आम्ही आलो आहे. तर तुम्हाला इथंचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू एकदम भारी आहे आणि आतमध्ये पण आपण जाऊ. इथंचं एकदम बघा, एकदम भारी वाटतं माहोल. आतमध्ये जाऊ. सो गाईज, आतमधला परिसर असा आहे, एकदम शांत वाटत होतं आणि परिसर हा मोठा आहे खूप आतमध्ये. आणि इथं आतमध्ये गेल्यावर एक मंडप आहे आणि मंडपामध्ये नंदी ठेवलेला आहे. तर नंदी जो आहे तो काही दिवसानंतर तिथं ठेवला आहे, त्याआधी फक्त कॉलम्स इथं होते. आणि हे बघा, असा आहे त्यांचा व्ह्यू. पाताळेश्वर लेणी ही पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे 8व्या शतकामध्ये. आणि त्यासोबतच इथं नंदी मंडप पण आहे आणि उजव्या साईडला आतमध्ये शिवलिंग पण आहे. तेच मी तुम्हाला आता पुढे दाखवतो, तर बघा पुढे. आतमध्ये गेल्यावर असे कॉलम्स आहेत आणि कोरलेल्या अशा मूर्त्या आहेत गाईज. तर बघा, कारण एक नंबर वाटते. बाकीचे जे शॉर्ट्स आहे ते साक्षी घेते बाकीचे. सो एवढं हे पाताळेश्वर लेणी आहे, छोटीशी, पूर्ण दगडामध्ये म्हणजे कोरलेली आहे. आणि हे आतमधलं शिवलिंग आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि आतमध्ये शांत वातावरण वाटत होतं, पॉझिटिव्ह वाटत होतं. आतमध्ये बसणं पण अलाउड नाही आहे, जास्त वेळ नाही बसू शकत. थोड्या वेळ बसा आणि निघा, दर्शन घ्या आणि निघा. पण बाकीचेच बनवले नाही दगडामध्ये. एकदम पुण्याच्या एकदम सेंटरलाच आहे जागा, तुम्ही इथं विजिट करू शकतात. शॉर्ट ब्लॉग होता गाईज पाताळेश्वर, म्हणलं तुमच्यासाठी एक बनवावं. लेट्स गो. सो गाईज, आपण लेणी एक्सप्लोर केलेली आहे आणि आता आपण चाललोय बाहेर. आपला यूट्यूबचा पण व्हिडिओ लवकरच येईल. सो गाईज, तुम्हाला पुण्यामध्ये येऊन जर इथं यायचं असेल तर हा जो रोड आहे हा जेम रोड आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा सरळ रस्ता आहे आणि त्यानंतर तिकडे आपण गाडी पार्क करू शकतो. आणि हा इथलचा रस्ता आहे गाईज. आणि इथून लेफ्ट मारून आपल्याला आतमध्ये लेणी आहे. इथं गाडी पार्क करून तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात. फक्त तिथं असं आहे की कॅमेरा अलाउड नाही, परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल. आणि हा आपला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सो स्टे ट्यून विथ अस गाईज.